बाबा. ओम भट स्वाहा. ओम भगनी घरली ओम भट स्वाहा. वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल आम्रपाली पोवाल. लिपस्टिक लगाना जरूरी है गाइस. रखना भी जरूरी है गाइस. आज हम वीडियो में बनाने वाले हैं एक शानदार रेसिपी. उसका नाम है काय पाहिजे मम्मी तुला बोल काय बनवू. काय पण बनवणार. सांग नीट सांग काय बनवू. काय पण बनवणार मला काय सांगते. अरे काय तरी बनवायला काय बनवू. मी काय पण खाते तुझे ना. काय पण खातेस ना. त्यामध्ये जा ना. आम्ही बनवू काय. न्यू कानातलं माझा नेकलेस वरचा पहिला घातलेला तो पडला मग हा घातला. कशी दिसते मी. आज आपण बनवणार आहे. आपल्याकडे काय व्हायचं नाही. काय बनवणार. खिचडी भात बनवणार आहे. खिचडी भात आम्हाला सकाळसाठी नको. सकाळी बनव. सकाळी तू उठत नाही मलाच बनवायला लागणार आहे. मी सकाळी सकाळसाठी डायरेक्ट आता खिचडी भात बनवते. सकाळसाठी आता खिचडी भात बनवणार आहे मी गाईस. एवढा खिचडी भात चांगला बनवतो परवापर्यंत राहील. खाणारच नाही कोण. खिचडी भात बनवणार आहे. चला स्टार्ट करूया आपण. सर्वप्रथम आपण घेणार आहे एक ताट. कारण की आपल्या मम्मीला आपण तांदूळ साफ करायला सांगणार आहे. काम नाही करत तिला देते प्लेट. तांदूळ साफ करत बसू दे. तांदूळ साफ कर. तांदूळ घेणार आहे आता आपण. एवढेशे नाही पुरणार अजून टाकायला लागणार आहे. ह्याच्यात स्टॉक आहे आपला गावचे तांदूळाचे. वाटी पण नाही ठेवला तुम्ही मम्मी. हे काय आहे. काय लवंग ठेवला नाही काहीच तिने. टाकू नको त्याच्यातच टाक. आता खाली टाकला. आईच्या गावात 2 भेटले. फेकू नको आपे. केवढे घेऊ तांदूळ. आईला केवढे धूळ वाटते तांदळात. तुला कळायला पाहिजे ना. 3 माणसं खाणार तर केवढं पाहिजे. अरे उद्या पण खाणार ना. मग 6 माणसाचं बनव. डोक्यात मेंदू नाही. ते गाईस हो म्हणून टाकते. खिचडा बनवणार आहे ना आपण. मग त्याला पातळच पाहिजे थोडा. पातळ बनवलं उद्या आंबून जायला लागते. नाही जात तू बस. आता तुला काय सांगू. पहिले हे आपल्याला काढायचे साईडला. बनवणं ताजं. आता ते आणलंय जेवण सगळं एकत्रच पडले काय. जीवन गाणे संगत खुल भाई खुल 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 खुल. 13 हॉर्स म्हणजे 13 मिनिटापूर्वी. हे सफेद आहेत. हे मळकेत आणि गावचेत तुम्ही कोल्हापूर सातारा आणि इकडचे. आता ह्याला साफ करणार आहे. साफ करायला मला 15 मिनिट लागणार आहे. ए मेरे से नहीं होगा तो किससे होगा. आईच्या गावात. आता ह्याला काय करायचं. चिमण्यांना टाक. चिमण्यांना टाकायचं दुसऱ्या दिवशी कळलं ना. चिमण्यांना टाकायचं. तसे पण आमची ते चिमण्या येत पण नाही. पहिले इथून यायच्या आता नाही येत. चिमण्या खत्म हो गया गाइस. तुम्हारे टावर के वजह से चिमण्या खत्म हो गया. साफ करते गाइस. आपण खिचडी बनवणार आहे मुगाच्या डाळीची. म्हणजे डाळी मिक्स करणार आहे. ही आहे मुगाची डाळ आणि ही आहे अशा 2 टाईपच्या डाळी दिसतात. पिवळी डाळ आहे. चणा डाळ नाही. थांब ही आहे मला माहिती आहे. थांबा जरा आठवू द्या नाव. तुरीची डाळ आहे. तुरीची डाळ आणि चण्याची डाळ मला सेम दिसते. जास्त नाही घ्यायची आपल्याला. थोडीशीच घ्यायची. हिला एवढीच घ्यायची. अर्धी वाटी घ्यायची. आणि हे घ्यायचंय मुगाची डाळ. सॉरी मूग आहे की मटकी आहे. मूग आहे. मूग. हिला पण अर्धी वाटी. अर्धी नाही एक वाटी घ्यायची. आणि हिला जागेवर ठेवायची या बरणीला. नाहीतर फुटली की कांदा होतील.
ते आपण लय घाण केली गाईस. आता ह्याला आपण चांगलंपणे धुवायचंय. आई आता सांडलं असतं परत. ह्यांना माझ्या खिचडीवर विश्वास नाही, पण हे लोक चायनीज खातात आहे. तांदूळ आपण आहे ना स्वच्छ धुवून घेतलेले, जास्त फिरवलं तर परत पडेल. आता आपण कांदा बिंदा कापून घेऊया. खिचडी बनवण्यासाठी सगळं सामान घेतलेलं आहे. पहिलं तांदूळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ चांगलं धुवून स्वच्छ असं ठेवलेलं आहे. आणि हे घेतलेले हळद, जिरं, धना, किचन किंग मसाला, अजून आपले काय बोलतात त्याला, तंबाखू नाही काय बोलतात त्याला, कसुरी मेथी, मीठ. आणि ही आमची चटणी आहे बनवलेली घरगुती. 2 बटाटे घेतलेत, 1 कांदा घेतला, 1 टमाटर घेतला, 2 मिरच्या घेतल्या, कढीपत्ता 4 घेतलेला आहे आणि हा धनिया घेतलेला आहे. आता सगळ्याला एकदम मस्त बारीक चॉप करायचं. चला तर मग आपण फास्ट कोथिंबीर कापून घेऊया. इथे कोथिंबीर चांगली धुवून कापते आता मी, फटाफट. त्यानंतर आपण घेणार आहे मस्तपैकी टमाटरला धुवून घेतलेला आहे. आता त्याला कापायचं. पण मी टमाटरमध्ये कधी पण बिया नाही टाकत. टमाटरच्या बिया आपण पहिलं त्याचं पिळून घ्यायचं, त्याला काढून टाकायच्या बिया आणि नंतर मग चॉप करायचं. म्हणजे बिया हानिकारक असतात, त्यात पोटात वगैरे दुखतं. नाही वापरायच्याच नाही, बियाच नाही वापरायच्या. नाही ते फाईन चॉप करून द्यायचं मस्तपैकी. आता आपण 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याला कापायचे, देठं काढायचे. आणि ह्याला आपण आहे ना मधून कापणार आहे, कारण की तिखटपणा थोडा लागला पाहिजे. आणि मोठी मिरची तशीच टाकायची. हे मी अशी नाटकं करते कारण की माझ्या डोळ्यात एकदम मिरची उडालेली आणि माझे डोळे बँड लागले डोळ्यांची, म्हणून मी कधी पण मिरची वगैरे असे डोळे बंद करूनच करते. नाटक चालू आहे माझं, काय नाही बाकी. आता आपण कांदा घेणार आहे आणि कांद्याला पण बारीक चॉप करणार आहे. कांदा कापता माझ्या डोळ्यांची वाट लागलेली. ठीक आहे, मी नाटक करते. हा बायसेप हाय नाही तरी पण दाखवते, बटरफ्लाय दाखवते तुम्ही. ती आत्ता पण अजून पण ती बटरफ्लाय काय ते ककून आहे, ककून. सालपट काढते, सालपट निघत नाही. हा इथे मला ना कापलेलं, खूप जोरात कापलेलं आणि त्यात मी त्या मिरचीला हात लावला तर आता मला दुखायला लागलं. नेक बाबा नेक, सालपट निघत नाही म्हणून मी ना काय करते सांगू, मोठा लेअरच काढते. ती सालपट काढत नाही बसत, त्याच्यामुळे कांदा पण वेस्ट होतो. पण काय करणार ना, ते बारीक कांदे कापून घ्यायचे चांगलेपणे. ते WS रूम म्हणजे वॉशरूम आहे, ते माझ्या भावाने दिलेलं. तो हाताचा पंजा त्याच्याच आहे. हा माझे डोळे रडते, मी ते दाखवते, तिथे नाटक करते मी. बटाटा घ्यायचे गाईस, त्याला चांगला सालपट काढायचं. हे शिट, आमची लाईटच गेलेली आता. मी खिचडी करायला जाणारच होती, तेवढ्यात लाईट गेली आहे. आपली लाईट गेलेली आहे. काय बनवायची बिना लाईटीत मला नाही होत. हा झालं, बोलून झालं नाही. लाईट लावायचं, लाईट लाव आहे ना, बॅटरी हे लावायचं असं. तसं कसं करू, दिसायला तरी पाहिजे. बॅटरीमुळे दिसतंय, बॅटरी बंद दिसायचं बंद नाही जागा. आम्ही कसं अंधार सकाळचं संध्याकाळचं. माझी खिचडी गाईस, माझी खिचडी भाताचा तिथे वल्ला होऊन खिचडी बनून झाली. लाईट गेली यार, आता ही लाईट कधी येणार. सगळीकडे अंधार. मेरे साथ नहीं होगा गाइस, तो किसके साथ होगा? ये डायलॉग किसी ने बनाया हुआ नहीं, ये मेरा है, मेरे पे आधारित है ये डायलॉग. कुछ भी काम करती हूँ गलत हो जाते गाइस. किधर अभी मेरे को दिख रहा नहीं है. अरे मेरे मुंह पे लाइट आ रहे, नीचे लाइट नहीं तो वापस तांदूळ चांगला धोयला हुआ मैंने. अंधारात हा लॅम्प कामाला येतोय माझ्या भावाचा, पण तो पण धूळ खाऊन पडलेला. आता कामाला येतोय, पण ह्याची पण बॅटरी गेलेली आहे पूर्ण. त्याला कोणी चार्जिंगच नाही केला, पण एवढीशीच पेटली. पण आता मी खिचडी कशी करू गाईस, स्टार्टिंग कशी करू, कारण की मला काहीच दिसत नाही आणि लाईट कधी येईल माहीत नाही. खूप वाट बघितल्यानंतर लाईटीची लाईट काही येत नाही. मग मी आता गॅस पेटवलाय. आता पाणी सुकायची वाट बघायची. पाणी सुकलेलं आहे वाटतं, हात घालून बघूया जरा. हां वाफ तर येते. इथे लय जुगाड लावला लाईटीचा, तो काय प्रकाश पडतच नाही.
मग इथे आपण इथे पण लाईट लावली तरी पण प्रकाश पडत नाही. तेल घेऊया जरासं. कोण तेलात नाही पडला पाहिजे देवा. केवढं तेल टाकतोय? थोडंसंच टाकायचं. थोडंसंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आता ह्याच्यामध्ये तेल जरासं गरम करून द्यायचं आपण. गरम केल्यानंतर मग टाकायचं आपल्याला आईच्या गावात अद्रक लसूणची पेस्ट. कुठे आहे मम्मी? गरम झालेले. त्यात आपण पहिला कढीपत्ता टाकायचा. ओ बाबा. मग यात मोहरी टाकायची. मग जिरं टाकायचं. अंगा उडणार. मग यात काय अजून थोडीशी मिरी टाकायची. थोडीशीच टाकायची, जास्त नाही टाकायची. खडं पण टाकलं वाटतं मी. मग ह्यात मिरच्या 2 टाकायच्या आणि पळून घ्यायचे. ओम भट स्वाहा. आय ला आय ला 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 ला. हात घालू हात घालू हात घालू. देखो गाइस, अंधेरे में खाना पका रही हूं मैं. आता टाकायचा आपल्याला कांदा. ओ बाबा. ओम भट स्वाहा. ये काय ते ओम भगनी घडतरी ओम भट स्वाहा. तात्या विंचू अंगात आलं गाईज माझं. हा, मी बघू शकत नाही, कॅमेरा बघू शकतोय. करपलं. ओ करपलंच वाटतं देवा. भाजलं. साइनिंग नहीं मारने का. गॅस लो फ्लेम में काय ते बोलतात ते स्लो ठेवायचा. थोडंसं भाजू द्यायचं आपल्याला. बटाटा पण आत्ताच टाकून टाकूया, आता कच्चा राहील नंतर. पडले. हमसे नहीं होगा तो किससे होगा. जो काम कोई नहीं कर सकता वो मैं कर सकती हूँ. पकाने का. मिरची करपून गेली पूर्णच. आईला कढीपत्ता पण करपलाय थोडा. टेस्ट आहे का टेस्ट. टमाटर पण आत्ताच टाकून देते गाईच. सगळं आत्ताच एकदमच टाकते. आयकॉनिक व्हिडिओ. लाईट बंद करून घेऊन बनवते मी. फोनच्या लाईटवर बनवते तर माझी फोनची बॅटरी पण संपत आली. चार्जिंग संपलं माझं. 30% चार्जिंग आहे. संपून जाईल आता. कधी शिजणार हे आपलं गरम होणार. लसूण कापायला मला वेळ नाही भेटला म्हणून आपण ही अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. थोडीशीच टाकायची. अंधारात मला कळत नाही, जास्त पडली वाटतं माझ्याकडून. हलवायचं चांगलं. हे शिजलेलं दिसतंय. आता आपण हे मसाले टाकूया. मसाल्यांची नावं तुम्हाला मी अगोदरच सांगितलेली. चांगलं हलवून घ्यायचं त्याला परत. नुसती भाजी अशीच खाल्ली तरी चांगली लागणार. पण यात बटाटे मस्तपैकी शिजलेले. थोडंसं शिजू द्यायचं. थोडंसं म्हणजे 1 मिनिट पण नाही ठेवायचं. थोडंसं शिजू द्यायचं. नंतर भात टाकायचा लगेच. भात टाकून देऊया आपण. मीठ टाकते ना. पडला असता आता. हे थांबा, हे बंद करून काम करणार मी. आपण पाणी टाकणार आहे भातात. आता पाणी टाकायचं आपल्याला. बस झालं एवढा.
कोथिंबीर टाकून घ्यायची यात. एकदा परत हलवून घ्यायचं. पाणी एवढं बस झालं गाईस. जास्त पण पातळ नाही करायचं, जास्त पण घट्ट नाही करायचं. आता हे झाकण लावून घेऊया. नीट लावलंय ना. मला बाबा कुकरची भीती वाटते. गणपती बाप्पा मोरया. गॅस थोडासा जास्त नाही. आता ह्याच्यात 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. 4 शिट्ट्यानंतर गॅस बंद. आपला भात रेडी. 4 शिट्ट्यानंतर पण 10 मिनिटं तसंच ठेवायचं, कारण की ते पूर्ण आतून कुक झालं पाहिजे. नाही तर मग काय होतं आपलं पाणी राहील. मग आता वेट करूया. आता आपण किती वाजलेले? 9:30 झालेले. 9:30 वाजून गेलेले आहेत. हां, तो काटा 12वर जाऊपर्यंत 10 वाजता खायचा आपण भात. 10 वाजता खायचा, कळलं? 10 वाजता भात खायचा. हा जेवण चाललेलं आहे. आता आपण 34 शिट्टी झालेली आहे. आता बंद करायचं गॅस. काय नाही करपलं वाटतं, मम्मी बोलते करपलं. आता डायरेक्ट 10 वाजता किंवा 10:05 मिनिटांनी चालू करूया. तोपर्यंत त्याला वाफू देऊया. बाहेर छानपैकी पाऊस पडतोय म्हणून लाईट गेली आहे. आणि आता आपण आपला कुकर खोलायचा आहे मस्तपैकी. तू कशाला आलास रे? भिजून आलाय हा. 1-2 वाफ जाऊ द्यायची, मगच खोलणार. गणपती बाप्पा मोरया. वाव, एकदम भारी शिजलाय. तुम्हाला दाखवत्या माझी भातवाडी कुठे गेली. बघा छान भात शिजलाय. नंतर टेस्ट करताना पण दाखवते मी. फायनली खूप वेट केल्यानंतर 10:15 वाजता आपली लाईट आलेली आहे. आणि आता आपण आपला बनवलेला मूग डाळीची खिचडी खाणार. काढून घेऊया आपण. वा वा, किती भारी. कलर पण आलेला आहे चांगला. आणि टेस्टला बघूया आपण. बबन खाणार? तू खाणार? पहिला घास तुला. थांब, फुकते. खा. नाही आवडली? तू तो दूध पिएगा, मैं खिचड़ी खाऊंगा. कसा करू मी एका हाताने? गरम मसाला जास्त झाला गाईस. तिखट लागतं मला. मी तिखट बिलकुल नाही खात. हे बाकीच्यांना चांगलं वाटेल, पण मला तिखट लागते. पण एवढी भारी खिचडी झाली ना, खूप छान झाले. चांगली झाली. शपथ चांगली झाली. आपला व्हिडिओ इथेच संपलेला आहे. थांबा, संपलेला नाही आहे. आपण ही खिचडी मम्मीला खायला घालणार आहे. मम्मी टेस्ट कर. काय म्हणलं पहिली? चाललंय ना. चांगली चांगलं आईच शपथ चांगला झालेला गाईच. मी पण आहे ना टेस्ट केलंय. ह्याला तिखट लागलंय म्हणून गप्प बसलंय. खा. तो मैंने मेरा दिया हुआ चावल नहीं खाया. अभी ये ट्रिपल राइस खा रहा है बराबर. मिक्स करके खा रही गाइस. व्हिडिओ एंड करायचा वेळ आलेला आहे गाइस. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू आता आपण. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चांगल्या कमेंट करा. आणि जरा व्ह्यूज येऊ द्या, म्हणजे मला पुढचे व्हिडिओ बनवायला मजा येईल. इंटरेस्टिंग वाटेल. बाय बाय.